नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती. तर सर्वात आधी सांगा, कसे आहात तुम्ही सर्वजण. आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. तर हे माझ्या माहेरची सुरू आहे ब्लॉग्स. तर या दिवशी माझी तब्येत खूप खराब होती, तर त्याच्यामुळं मी दिवसभर काहीच शूट करू शकले नाही. माझी ताई, जिजू, लोकेश कपडे घ्यायला अमरावतीला गेले होते, म्हणजे शॉपिंग करायला. तर त्यामुळं डायरेक्टली हा ब्लॉग आता संध्याकाळपासून सुरू होत आहे. तर संध्याकाळी ते आले, मग त्याच्यानंतर तनू आणि शिवांशची भाऊबीज राहिली होती, तर आम्ही ते केली आधी, आणि त्यानंतर मग ताई सासरी गेली. दिलं का गिफ्ट? दिलं का गिफ्ट? दे ना तनू. सॉन्ग लावलं, चला हा जरा आता. ताई सासरी जायला निघाली आणि तिकडनं माझी आत्या वापस आली तिच्या गावावरून. म्हणजे तीच गाडी लोकेशनं तिला म्हणजे त्याच गाडीत ती आली आणि त्याच गाडीत आता ही तिच्या सासरी चालली. शिवांश बाय बाय ना. हा बाय बाय कर ना दादाला. बाय कर दादाला. बाय बाय. तू जाता का टुन्नू? बाय. जा मग आरामशीर. शिवानी दादा गेलाय ना. अरे 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 शिवानी दादा गेला ना गाता, तर बोलायला कोणी नाही तिच्यासोबत, है ना तू. तर त्यानंतर मग माझ्या हाताने गावावरून रोडगे आणलेले होते. तर मग अनुज त्याच्या मित्राच्या रूमवरती चालला होता. तर तिथे ते मित्र वगैरे जेवण करणार होते, तर रोडगे आणि भाजी त्याने नेली मग तिकडे. आणि लोकेशला रोडगा खूप आवडते, म्हणजे त्याच्यातला भाजलेला. तर मग एक रोडगा त्याने लोकेशसाठी ठेवला होता. आणि आम्ही मग इकडे धुतांताई बिट्ट्या तळत होती आणि थोडी खिचडी लावली होती. उद्या मोठी एकादशी आहे. 12च्या आज जेवण करून घ्या सर्वजण. इकडे बिट्ट्या तळणं सुरू आहे. काय देऊ राहिला तू तिला? बिट्टी. नेक्स्ट डेला मोठी एकादशी होती, म्हणजे कार्तिकी एकादशी होती. तर त्याच्यामुळं मग इथे नूतन त्यांनी फराळी चिवडा बनवला होता सर्वांसाठी. आणि लोकेशने इथे देवपूजा करून घेतली होती मस्त.
ब्लॅक ब्लॅक झाला तुम्ही. आम्ही सेम टू सेम झालो. ह्याला तानू उडी 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 उडी. आपण सेम टू सेम झालो की तनू. आज तनून पण केस धुतले, त्याच्या मावशीनं पण केस धुतले. हो, आजची मोठी एकादशी आहे. तनूला इकडे बघ तनू. तनू गंध राहायला लावायचा आहे ना तनू. गंध पाहिजे, पावडर पाहिजे, मेकअप बॉक्स आहे बाप्पा. हो कसं नाही घ्यायचं तनू. इकडे पा. काय हा चटकन लागलेला का. आमच्या घरासमोर खूप असे झाडं आहे, म्हणजे मोठं असं ग्राउंड आहे खुल्लं. तर असं खूप छान हवा सुटली होती, तर उन्हात बसलेली होती मी. झाली काकू बनून. झाली. तू कुठं गेलती. हा, तू कुठं गेली होती. मी व्हिडिओ अपलोड केला. तर मग फराळाचं वगैरे झाल्यानंतर माझ्या मोठी आई, वहिनी, मावशी वगैरे सर्वजण मग आमच्या घरी भेटीला आले. म्हणजे आम्ही जेव्हा बाबडेला गेलो होतो भाऊबीजेला, तुम्हाला मागच्या व्लॉग्समध्ये माझ्या दिसलं असेल, ज्यांनी तो व्लॉग बघितला असेल. तर तिथे गेल्यानंतर मग आम्हीच म्हटलं होतं माझ्या मोठ्या आईला की बा याल म्हणून घरी आमच्या भेटीसाठी. तेवढंच आम्हाला पण चांगलं वाटतंय, तर म्हणून मग त्या आमच्या भेटीला आल्या होत्या. तर मग त्याच्यानंतर त्या खूप वेळ थांबल्या, बराच वेळ थांबल्या. तर तुम्हाला आता व्लॉगमध्ये दिसेलच काय काय मजा आली. तर मग त्यानंतर नूतनताई इथे भडंगचा चिवडा बनवत होती, कारण माझ्या बाबाला तिच्या हातचं खूप आवडते. तर आम्ही दोघी पण जणी उद्या जाणार होतो सासरी, तर ती आज चिवडा बनवून घेत होती. त्यानंतर मग सर्वजण गार्डनमध्ये आले फुलं झाडं वगैरे बघण्यासाठी, आणि मेनली कमळाचं फुलबाग कसं वगैरे लावलं हे ते जास्त विचारपूस कोणी पण करतेच त्याला, त्या फुलाला बघून. आणि मग इथे या झाडाची स्टोरी काय, त्या झाडाची स्टोरी काय, इथे मग माझ्या मोठी आई वहिनी वगैरे सांगत होते. सांगा सांगा काय म्हणता वहिनी. हा नाही नाही वहिनी सांगा. तिरुप झाड लावलं परिजातकाचं, फुलं रुक्मिणीच्या दारात. सत्यभामानं झाड घेतलं, रुक्मिणीला फुलं भेटले. ते काय ते म्हणे मी लावतो झाड, ते रुक्मिणी म्हणे मी लावतो झाड. असं झालं काय कृष्णानं हुशारी गेली, झाड तुझ्या अंगणात ठेव, त्याचे फुलं बरोबर रुक्मिणीच्या अंगणात पडले. असं झालं. असं या झाडाची स्टोरी सांगितली. तिला गर्व होता म्हणून गर्वाचं घर खाली. जिंकला म्हणतो सगळं सोनं टाकलं तिला, सगळं सोनं एका तुळशीच्या पाण्याने चांगलं बरोबर आलं. तुळशीच्या पाण्याने म्हणून करून मान आहे म्हणून तुळशीचं पाणी मला काय ते जेवण पाहिजे त्याचे देवाला मन करून ठेवले. हो. नमस्कार नमस्कार. आले का तुम्ही. झाला का अभ्यास. चहा घ्यायसाठी आला. तर मग त्यानंतर सर्वजण देवघरात आले आणि देवपूजा बघून सांगत होते की बा माणसांनी घरातली देवपूजा का बरं केली. घरातली पूजा माणसांनी केली पाहिजे. घरातली देवपूजा माणसानंच केली पाहिजे. त्यातच यश आहे. लक्ष्मी नांदते माणसाने देवपूजा केली तर घरात लक्ष्मी नांदते. आणि पुण्यात मामा करते, आमच्या समोरचे सगळे माणसं देवपूजा करते. बरोबर आहे ना. मस्त असं सकाळपाशी डोक्यावर त्या तुळशीत पाणी घेऊन येतात घराला. परी काही बायका स्वयंपाक पाणी तुळशीत टाकायचं नाही,
नाही, देवपूजेचं पाणी तुळशीत नाही टाकायचं. दुसऱ्या झाडात टाकायचं. म्हणून तू जे करतं ते बरोबर आहे. नंतर मग हे गेल्यावर इथे नूतनताई भगर बनवत होती आणि मी बासुंदीची तयारी केली, कारण उद्या पाहुणचार होता तर आजच बासुंदी बनवून ठेवली. तर अशा प्रकारे आमचा दिवस गेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा.